नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इयत्ता 11वी च्या अर्थशास्त्र या विषयामधील महाराष्ट्राची अर्थव्यवस्था प्रकरण 4 याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राची निर्मिती जी आहे ती 1 मे 1960 रोजी झालेली आहे। लोकांच्या संघटित प्रयत्नांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळा दर्जा प्राप्त झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा महाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय विभाग आहे। तर आपण याचा सगळा अभ्यास करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग। महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण पाहणी 2017-18 च्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय कारणांसाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर असे 6 महसूल विभाग असून त्यामध्ये एकूण 36 जिल्ह्यांचा समाविष्ट आहेत। तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य जे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत। महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे। राज्याची लोकसंख्या 2011 मध्ये 11.24 कोटी एवढी होती। विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा की देशामधले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य जास्तीत जास्त लोकसंख्या असलेले, आणि 2011च्या जनगणनेनुसार जी लोकसंख्या होती ती 11.24 कोटी एवढी होती। महाराष्ट्र राज्य भौगोलिकदृष्ट्या देशातील तिसरे मोठे राज्य असून त्याचे क्षेत्रफळ जे आहे 3.08 लाख चौरस किलोमीटर एवढे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य जे आहे भौगोलिकदृष्ट्या हे तिसरे मोठे राज्य आहे। महाराष्ट्र हे नागरीकरण झालेले राज्य असून 45.20 लोकसंख्या नागरी भागात राहते। विद्यार्थी मित्रांनो, जनगणना 2011च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर प्रमाण 10,000 पुरुषांमागे 929 इतके आहे। तर दर हजारी जे असते म्हणजे 1000 मागे 929 स्त्रिया इतके लिंग गुणोत्तर प्रमाण जे आहे ते आहे। तर 2011च्या जनगणनेनुसार राज्याचा साक्षरताचा दर आहे तो 82.3 आहे। तर महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2016-17च्या अहवालानुसार राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राचे स्थूल राज्यांतर्गत उत्पन्न म्हणजे GSDP आणि दरडोई उत्पन्न SPCI सर्वाधिक आहे। महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत। एक म्हणजे विपुल नैसर्गिक साधन संपत्ती। विपुल नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे। कुशल मनुष्यबळाची उपलब्धता म्हणजे जे कामगार वर्ग आहे त्या मनुष्यबळाची उपलब्धता जास्त आहे। अद्ययावत तांत्रिक सुधारणा म्हणजे नवनवीन यांत्रिकी म्हणजे यंत्राच्या सहाय्याने यंत्र सुधारणा झालेली आहे। विकसित पायाभूत सुविधा म्हणजे नवनवीन विकसित पायाभूत जे सुविधा असतात जसे की रेल्वे वगैरे असे बऱ्याच वेगवेगळ्या पायाभूत सुविधा। तर हे अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे। महाराष्ट्र हे नवनिर्मिती, कौशल्य विकास, गुंतवणूक व पर्यटन यासाठी लोकप्रिय आहे। तर महाराष्ट्राचा आर्थिक विकास आपण पाहणार आहोत। तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अशा स्वरूपात आहे। या चित्रामध्ये दिलेले जे आहे ते डॉक्टर, त्यानंतर अभ्यास करणारे विद्यार्थी, कारखाने, त्यानंतर प्रवास, हॉटेल्स, त्यानंतर शेती उत्पन्न म्हणजे कृषी या संदर्भात अशी ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एकंदरीत आहे, या चित्रामधून स्पष्ट होते। तर आपण पाहणार आहोत प्रथम कृषी क्षेत्र। कृषी क्षेत्र व संलग्न क्षेत्र राज्याच्या आर्थिक विकासामध्ये प्रमुख भूमिका पार पाडतात। महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार कृषी व संलग्न क्षेत्रात राज्याचे एकूण उत्पादनाचे मूल्यवर्धित प्रमाण 2001 ते 2002 मध्ये 15.3% इतके होते। या तुलनेत 2016 ते 17 मध्ये हे प्रमाण 12.2% इतके कमी झाल्याचे दिसून आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, कृषी क्षेत्रातील सर्वसाधारण समस्या ज्या आहेत त्या आपण पुढील प्रमाणे आहेत त्या पाहणार आहोत। एक म्हणजे जमीनधारतेचा म्हणजे जमीनधारण जे आहे ते कमी आकार आणि कमी उत्पादकता देते। दुसरी सीमांत अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्याच्या संख्येमध्ये झालेली जी वाढ आहे ती समस्याच आहे। रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिवापरामुळे शेतजमिनीची अवनती, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा। विद्यार्थी मित्रांनो, आपण शेतकरी आत्महत्या सुद्धा पाहिल्याच असतील। ह्या शेतकरी आत्महत्या जे आहेत ते शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामुळे झालेल्या आहेत।
भूसाधारण कायदा व पीक पद्धती यांच्यातील सदोष अंमलबजावणी ही व्यवस्थित होत नाही, ही समस्या आहे. कोरडवाहू जमीन आणि जलसिंचन सुविधांचा अभाव. तर महाराष्ट्रामध्ये बहुतांश जमीन जी आहे ती कोरडवाहू व जलसिंचन सुविधा ज्या आहेत, जसे की सिंचन प्रणाली जी आहे त्याचा अभाव कमी प्रमाणामध्ये आहे आणि धरणाच्या योग्य नियोजन नसल्यामुळे सुद्धा कोरडवाहू जमिनी तसेच म्हणजे पाण्याखाली जमिनी येत नाहीत. भांडवलाची कमतरता, ग्रामीण विकास योजनांची अयोग्य अंमलबजावणी. ग्रामीण विकास योजना ज्या आहेत, जसे की दरवेळेस पाणी पुरवठा योजना, विविध योजना ज्या ग्रामीण भागामध्ये राबवल्या जातात त्यांची अयोग्य पद्धतीने अंमलबजावणी होत असते, म्हणजे अंमलबजावणीच होत नाही. त्यामुळे ग्रामीण विकासाच्या ज्या योजना आहेत त्या रखडल्या जातात. विपणन व्यवस्थेची कमतरता, हवामान बदलांचा परिणाम अशा स्वरूपाचे हे कृषी क्षेत्रातील सर्वसाधारण समस्या आहेत. महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2017 व 18 नुसार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना. वाजवी दरात दर्जेदार बियाणांचे वितरण. दुसरे, खते आणि कीटकनाशकांच्या वितरण केंद्रात झालेली वाढ. खते आणि कीटकनाशकाचे दुकाने, वितरण केंद्र जे आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तर जलसिंचन यांच्या सोयींचा विकास. शेती पंपांचे विद्युतीकरण व मागणीनुसार वीज पुरवठा, आवश्यकतेनुसार पतपुरवठा. 6. कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच APMC, कृषी उत्पन्न निर्यात क्षेत्रे, फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र, प्रभावी वितरणासाठी श्रेणी व बांधणी सुविधांची उपलब्धता. 7. प्रसार माध्यमांद्वारे कृषीविषयक माहितीचा प्रसार करून कृषी व्यवसाय हा नफा देणारा व्यवसाय आहे अशा दृष्टिकोनाची निर्मिती. 8. उद्योग क्षेत्र. महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रगत राज्य म्हणजेच एक प्रकारचे विकसित राज्य असे सुद्धा म्हणता येईल. औद्योगिक पाहणी म्हणजेच ASI 2016 ते 17 नुसार महाराष्ट्र हे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर आहे. तर महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या औद्योगिक क्षेत्राचा मोठा वाटा आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र हे जवळपास 36% जो टॅक्स आहे वस्तू व सेवा कर तो केंद्र सरकारला भरतो, म्हणजे सगळ्या राज्यांच्या 36% एवढं. तर उद्योग क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रातील अतिरिक्त कामगारांना सामावून घेण्याची क्षमता सुद्धा आहे. यामुळे बाजारांमध्ये विविधता, उच्च उत्पन्न व उच्च उत्पादकता निर्माण होते. भारताच्या निव्वळ मूल्य जमा वर्धित म्हणजेच NVA उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 18% आहे. प्रादेशिक व विदेशी गुंतवणूकदार महाराष्ट्रातील उद्योगात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. विद्यार्थी मित्रांनो, खाली उद्योग क्षेत्र दिलेले आहे. महाराष्ट्रामध्ये कृषी तसेच उद्योग विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आणि यातून बऱ्यापैकी उत्पन्नाचा वाटा सुद्धा, म्हणजे महाराष्ट्राला औद्योगिक क्षेत्रातून 18% उत्पन्नाचा वाटा भेटतो. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजेच FDI 1990च्या सुरुवातीस भारत सरकारने विशिष्ट क्षेत्र प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजेच FDI आणण्यास सुरुवात केली. 1991च्या उदारीकरणाच्या कायद्याने प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला. तर भारतात महाराष्ट्र हे गुंतवणुकीबाबत पहिले क्रमांकाचे राज्य आहे. महाराष्ट्र राज्य हे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीबाबत FDI मध्ये अग्रेसर आहे. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण आहे 2000 पासून सप्टेंबर 2000 पर्यंत 6,11,760 कोटी इतके होते. हे प्रमाण भारतातील एकूण प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या 31% आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा की हे प्रमाण जे आहे ते भारतातील एकूण प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक जे आहे त्याच्या 31% आहे. तर औद्योगिक क्षेत्रातील सर्वसाधारण समस्या ज्या आहेत त्या आपण पुढील प्रमाणे पाहू. तर पहिली म्हणजे शासकीय दप्तर जे असते त्यामध्ये दिरंगाई, म्हणजे जे उशीरपणा जे शासकीय दप्तरामध्ये होतो त्यामुळे ह्या समस्या निर्माण होऊ शकतात. कौशल्य विकासाच्या संधीची कमतरता, सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव, पायाभूत सुविधांचा अभाव. पायाभूत म्हणजे ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्यांचा अभाव असल्यामुळे सुद्धा. तर नवीन उद्योजकांना प्रोत्साहनाचा अभाव. नवीन उद्योजक जेव्हा उद्योग टाकतात त्यांना कर्ज किंवा मदत किंवा योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे नवीन उद्योजकांचा जो प्रोत्साहनाचा जो अभाव आहे तो निर्माण होतो. विकास कार्यक्रमांचा अभाव. जे डेव्हलपमेंट असतं म्हणजे विकास त्या कार्यक्रम न घेतल्यामुळे त्यांचा अभाव निर्माण होतो. प्रादेशिक असमतोल.
विद्यार्थी मित्रांनो, प्रादेशिक असमतोल हा सुद्धा महत्त्वपूर्ण आहे, कारण की यामुळे असमतोलता निर्माण होते. त्यामुळे सुद्धा आर्थिक विकास, औद्योगिक उद्योग विकास जे आहे किंवा औद्योगिकीकरण जे आहे त्याला खीळ बसू शकते. महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2017-18 नुसार औद्योगिक विकासाकरिता सरकारने केलेल्या उपाययोजना. संभाव्य गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या मान्यता देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली. महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा केंद्रामार्फत म्हणजेच मैत्री या गुंतवणूकदारांना आवश्यक असलेल्या सुविधा व माहिती पुरवली जाते. लघु उद्योगांचा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग वाढावा म्हणून निर्यातीत प्रोत्साहन व जागेच्या भाड्यासाठी अनुदानाची उपलब्धता करून दिली. तर औद्योगिक वृद्धीसाठी विशेष आर्थिक क्षेत्राचीच म्हणजे सेजची निर्मिती करण्यात आली. तर महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम म्हणजेच MSICDP लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योगांसाठी सुरू करण्यात आला. तर सेवा क्षेत्र, या क्षेत्रात विमा, पर्यटन, बँकिंग, शिक्षण व सामाजिक सेवा इत्यादींचा समावेश होतो. तसेच व्यावसायिक सेवा व अंतिम ग्राहक सेवा यांचाही समावेश होतो. सेवा क्षेत्रात हे मोठ्या प्रमाणात रोजगार पुरविणारे व वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचे योगदान मोठे आहे. इतर क्षेत्राच्या तुलनेत स्थूल राज्यांतर्गत म्हणजेच GSDP सेवा क्षेत्राचे योगदान सर्वात जास्त असून 2017-18 मध्ये 54.5 इतके होते. तर सेवा क्षेत्राच्या वाढीस चालना देणारे काही प्रमुख उद्योग आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अर्थतंत्र, माहिती तंत्र म्हणजेच ITES, स्टार्टअप्स, क्लाउड कम्प्युटिंग, विजेवरील वाहने, संरक्षण, पर्यटन व खाजगी विद्यापीठे हे होय. शासनातर्फे सेवा क्षेत्रातील वाढ द्वितीय श्रेणीतील शहरांमध्ये करण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे. त्यासाठी विविध कार्यक्रम हाती सुद्धा घेण्यात आलेले आहेत. सेवा क्षेत्राचे प्रमुख मुख्य घटक जे आहेत ते खालीलप्रमाणे आहेत, आपण पाहणार आहोत. त्याची पायाभूत संरचना पाहू आपण. तर पायाभूत संरचना जी आहे त्याचे वर्गीकरण आर्थिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा अशा स्वरूपात केलेले आहे. तर आर्थिक पायाभूत सुविधामध्ये ऊर्जा, वाहतूक, संदेशवहन अशा स्वरूपाचे व सामाजिक पायाभूत सुविधामध्ये आरोग्य व शिक्षण अशा स्वरूपाचे 2 प्रकार आहेत. तर आर्थिक पायाभूत सुविधा आपण सर्वप्रथम पाहणार आहोत. आर्थिक पायाभूत सुविधांमुळे विकासासाठी वस्तू व सेवांचे उत्पादन व वितरण करणे सोयीचे होते. तर आर्थिक पायाभूत सुविधाच्या विकासासाठी योजलेले जे उपाय आहेत ते आपण पाहणार आहोत. वीज निर्मितीची क्षमता वाढविणे म्हणजे जी आपली इलेक्ट्रिसिटी आहे त्याची जी निर्माण क्षमता आहे ती वाढविणे. तसेच ग्रामीण विद्युतीकरण, नेटवर्क सुधारणा, ऊर्जा संवर्धन जे आहे त्यासाठी कार्यक्रम आखणे. तर जे नेटवर्क असते म्हणजे जे आपण मोबाईल वापरतो, फोन वापरतो त्यासाठी जे आहे ग्रामीण विद्युतीकरण आणि म्हणजे दूरसंचार माध्यम यांच्या संवर्धनासाठी कार्यक्रम योजने. राज्यातील ग्राहकांना LPG गॅस योजनेचा थेट लाभ मिळवून देणे. राज्य रस्ता विकास योजनेची 2001 ते 2021 पासून अंमलबजावणी झाली असून 3.3 लाख किलोमीटर रस्ते विकसित करणे हे या योजनेचे लक्ष्य आहे. तर मुंबई, नागपूर येथे मेट्रो रेल्वे सुरू झाली आहे. बंदराच्या सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्र बंदर विकासाचे धोरण करण्यात आले. या धोरणाअंतर्गत केंद्र शासनाच्या सागरमाला कार्यक्रमाला प्रोत्साहन सुद्धा दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, 30 सप्टेंबर 2017 रोजी महाराष्ट्रात नोंदणीकृत इंटरनेट ग्राहकांची संख्या जी आहे ती 5.45 कोटी इतकी असून हे प्रमाण इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक आहे. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहे की महाराष्ट्रात नोंदणीकृत इंटरनेट ग्राहकांची संख्या सप्टेंबर 30, 2017 रोजी 5.45 कोटी इतकी असून हे प्रमाण जे आहे इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक आहे. सामाजिक पायाभूत सुविधा. सामाजिक पायाभूत सुविधा हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण मानवी जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच आर्थिक विकासाला गती देण्यासाठी त्यांची आवश्यकता असते. केवळ दर्जा सुधारणेच नव्हे तर ज्ञान संवर्धनाची त्यांची गरज सुद्धा असते. सामाजिक आर्थिक पायाभूत सुविधा अंतर्गत साक्षरता अभियान कार्यक्रम, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, गृहनिर्माण, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि स्वच्छ सुविधा यांचा सुद्धा समावेश होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक सुविधांच्या विकासासाठी योजलेले जे उपाय आहेत ते आपण पाहणार आहोत. शिक्षण. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज आहे.
कुठल्याही देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाला शिक्षण हा महत्त्वपूर्ण पाया असतो आणि तो कणासुद्धा असतो. तसेच मानवी संसाधनाच्या विकासासाठीच म्हणजेच HRD तो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सद्यस्थितीत भारतात तरुणांची सर्वाधिक संख्या आहे. लोकसंख्येच्या ह्या लाभांशामुळे शिक्षणाला प्राधान्य देणे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर गरजेचे ठरते. तर भारतामध्ये शिक्षणाचे 4 स्तर आहेत. पहिलं प्राथमिक, दुसरे माध्यमिक, तिसरे उच्च माध्यमिक व चौथे उच्च शिक्षण अशा स्वरूपात. प्राथमिक शिक्षण जे आहे, महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत म्हणजेच SSA अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार म्हणजेच RTE प्रदान केला आहे. 2016 ते 17 या वर्षात प्राथमिक शिक्षणावरील राज्य सरकारचा जो खर्च आहे 19,486 कोटी इतका झाला होता. तर प्राथमिक शिक्षण म्हणजेच 1ली ते 8वी शैक्षणिक संस्था जी नोंदणी आहे त्यांची संख्या 2016-17 मध्ये शाळांची संख्या होती 1,04,971 इतकी. तर एकूण नोंदणी लाखामध्ये 159.86 लाख. शिक्षकांची संख्या जी आहे ती लाखांमध्ये 5.30 लाख आणि शिक्षक विद्यार्थी प्रमाण जे आहे 30,000 अशा स्वरूपात. संदर्भ जे आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2017-18. तर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण, माध्यमिक व शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा तसेच प्रवेश संख्या वाढावी या उद्देशाने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानाची म्हणजेच RMSA सुरुवात 2009 मध्ये करण्यात आली. 2016 ते 17 मध्ये राज्य सरकारच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणावरील खर्च 16,089 कोटी इतका होता. तर नोंदणी केलेल्या शैक्षणिक संस्था व त्यांची नोंदणी वर्ष 2016-17 मध्ये शाळांची संख्या 25,737. एकूण नोंदणी लाखांमध्ये 66.15 लाख. शिक्षक संख्या लाखांमध्ये 2.13. शिक्षक आणि विद्यार्थी प्रमाण जे आहे 31,001 अशा स्वरूपात. याचा संदर्भ आहे महाराष्ट्र आर्थिक अहवाल पाहणी 2017-18. व उच्च शिक्षण, प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा बरोबरच महाराष्ट्र सरकारने उच्च शिक्षणाच्या संधी विस्तारण्यासाठी प्रयत्नशील आहे. उच्च शिक्षणामुळे सुधारित तंत्र व कुशल मनुष्यबळ निर्मितीची मदत झाली आहे. उच्च शिक्षण देण्यासाठी 22 विद्यापीठे असून त्यापैकी 4 कृषी विद्यापीठे आहेत, 1 आरोग्य विज्ञान विद्यापीठ, तर 1 पशुवैद्यकीय विद्यापीठ आणि 1 तंत्र विद्यापीठ व 15 सामान्य विद्यापीठे आहेत. याशिवाय 21 अभिमत विद्यापीठे, तर 1 केंद्रीय विद्यापीठे आणि 4 खाजगी अभिमत विद्यापीठे आहेत. व राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या 5 महत्त्वाच्या संस्था या राज्यामध्ये आहेत. राज्याने उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरणाचे आवाहन पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 अधिनियमात केला आहे. तर उच्च शिक्षण लोकशाही तत्वाचा वापर करून शैक्षणिक स्वायत्तता, गुणवत्तापूर्ण व कौशल्यधिष्ठित शिक्षण यांचा समावेश करणे हे या कायद्याचे प्रमुख ध्येय आहे. राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षा अभियानाअंतर्गत संशोधन, नवोपक्रम, गुणवत्तापूर्ण सुधारणा, नवोन्मेष व आधुनिक तंत्रसंकुलाची स्थापना यासाठी 20 कोटी रुपयाचे अनुदान मिळविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य झाले आहे. तर भारत सरकारने 2013 साली उच्चतर शिक्षा अभियान म्हणजेच रुसा हे सुरू केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इतर सर्वसमावेशक शिक्षक, विशेष गरजांच्या तरतुदी व गुणात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विशेष दिव्यांगांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रमाची राज्य सरकारने अंमलबजावणी केलेली आहे. विशेष दिव्यांग म्हणजे काय? फिजिकल हँडिकॅप जे असतात ते स्पेशल फिजिकल हँडिकॅप यांच्यासाठी सर्वसमावेशक कार्यक्रम असतात ते राज्य सरकारने अंमलबजावणी केलेले आहेत. मुलींचे शिक्षण, मुलींच्या शिक्षणात प्रोत्साहन मिळावे म्हणून उच्च शिक्षण माध्यमिक स्तरांपर्यंत मोफत शिक्षण व ग्रामीण भागातील मुलींना ST पास, मोफत सेवा अशा स्वरूपाच्या सेवा व शाळेपासून 5 किलोमीटर अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकलीचे वाटप यांसारख्या योजना महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या आहेत. प्रौढ साक्षरता वाढावी म्हणून प्रत्येकासाठी शिक्षण व साक्षर भारत अभियान यासारख्या योजना लोकांच्या सहभागातून राज्य सरकारच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रौढ साक्षरता ही सुद्धा काळाची गरज आहे आणि रात्र शाळा अशा स्वरूपाच्या विविध प्रौढ साक्षरता अभियान महाराष्ट्र सरकारने तसेच भारत सरकारने अभियानातून राबविण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदिवासींचे शिक्षण, राज्याच्या कक्षेत येणाऱ्या आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र शासनाने निवासी आश्रमशाळा सुद्धा सुरू केलेल्या आहेत.
आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत निवासी सुविधा तसेच आहार, गणवेश, शिक्षण साहित्य अशा स्वरूपाचे अन्य सवलती सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। राज्यात सध्या 566 अनुदानित आश्रमशाळा आहेत। आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकारने विभागीय व जिल्हा तालुका पातळीवर वसतिगृहांची सुद्धा उपलब्धता करून दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, दुसरा आणि आरोग्य सेवा तर 31 मार्च 2017 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 1814 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 360 सार्वजनिक आरोग्य केंद्रे होती। महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणजेच NRHM व राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान म्हणजेच NUHM या दोन माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिलेला आहे। या कार्यक्रमाअंतर्गत सुरक्षित पेयजल, पोषक आहार व आरोग्य आणि स्वच्छता या बाबीवर सर्वात जास्त भर दिला आहे। महाराष्ट्र सरकारने व्यापक आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी त्रिस्तरीय पायाभूत सुविधांची सुद्धा निर्मिती केलेली आहे। प्राथमिक स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्रे व सार्वजनिक आरोग्य केंद्रे, दुय्यम स्तरावर उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालये यांचा सुद्धा समावेश असतो। तर तृतीय स्तर म्हणजे सुजान वैद्यकीय महाविद्यालये व प्रमुख शहरांमधील सुपर स्पेशालिस्ट दवाखाने इत्यादींचा समावेश होतो। पर्यटन, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या राज्यातून पर्यटक व विदेशी पर्यटक आकर्षित होतात। महाराष्ट्रात पर्यटनाचा विकास व्हावा म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्र पर्यटन धोरण 2016 हे सुद्धा अंमलात आलेले आहे। तर हे लक्षात ठेवायचे, सरकारने महाराष्ट्र पर्यटन धोरण 2016 हे अंमलात आणलेले आहे। तर पर्यटन धोरणामध्ये खालील उद्दिष्टांचा समावेश होतो। 2025 पर्यंत महाराष्ट्राला अग्रगण्य पर्यटन स्थळ बनविणे हे धोरण आहे। तर पर्यटनातील गुंतवणूकदारांना आकर्षित करून 30,000 कोटी रुपयांपर्यंत रक्कम वाढविणे, पर्यटन उद्योगांमध्ये 10 लाख अधिक रोजगारांची निर्मिती करणे हा सुद्धा आहे। तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच MTDC ही एक नोडल संस्था ती या धोरणाची अंमलबजावणी करते। MTDC अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करते। तर उदाहरणार्थ वेरूळ महोत्सव, एलोरा फेस्टिवल, घारापुरी महोत्सव, एलिफंटा फेस्टिवल इत्यादी स्वरूपात। तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच MTDC महाभ्रण ही योजना कार्यान्वित करण्यात आली। तर या अंतर्गत कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, अन्न पर्यटन, वन्यविहार, आदिवासी जीवनशैली इत्यादी प्रकल्प एकाच आधिपत्याखाली राबविले जातात। आतिथ्य सेवा उद्योग हा उद्योगांपेक्षा खूप विस्तारित आहे। महाराष्ट्रात आतिथ्य सेवा झपाट्याने वाढण्याचे कारण पर्यटन क्षेत्रात होणारी वाढ हे सुद्धा आहे। या उद्योगाचा महत्त्वाचा उद्देश ग्राहकांचे समाधान करणे हा होय। उपहारगृह हे आतिथ्य उद्योगाचा एक भाग असून पर्यटकांना वाहतुकी सेवा पुरवतात। तसेच हवाई प्रवास, जलप्रवास, मुंबई गोवा क्रुझरशिप, आरामदायी आणि आलिशान रेल्वे प्रवास, डेक्कन ओडिसी, उपहारगृह, सामान्य पर्यटन या कार्यक्रमाचे व्यवस्थापन इत्यादी सेवा पुरविणे होय। मनोरंजन उद्योग, जगाच्या तुलनेत भारतामध्ये सर्वात जास्त चित्रपट निर्मिती केली जाते। यात महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आहे। तर महाराष्ट्रातील मनोरंजन क्षेत्र अनेकांना रोजगार संधी उपलब्ध करून देते। कोल्हापूर हे शहर विशेष प्रादेशिक सिनेमासाठी प्रसिद्ध आहे। तर जागतिक सिनेमा उद्योगात मुंबई म्हणजेच बॉलिवूड म्हणून प्रसिद्ध असलेले शहर आहे। आपल्याला हे व्हिडिओ लेक्चर कसे वाटले ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळू शकता। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सहकार चळवळ महाराष्ट्राने देशाला दिलेले एक मोठे योगदान आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याबद्दल स्पेशल लेक्चर सुद्धा घेतलेले आहेत। सहकार चळवळी हे आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे, आपण पाहून घ्या। महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सहकार चळवळ हे एक प्रभावी साधन आहे। तर सहकारी संस्थांची प्रमुख तत्वे व स्वयंसहाय्यता, लोकशाही, समता व एकता इत्यादींना प्रोत्साहन देणारे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला महाराष्ट्रात सहकार चळवळ ही मुख्यत्वे कृषी क्षेत्राला पतपुरवठ्यापर्यंत मर्यादित होती, परंतु नंतर इतर क्षेत्रातही या चळवळीचा विस्तार झालेला दिसून आला। उदाहरणार्थ कृषी प्रक्रिया, कृषी विपणन, सहकारी साखर कारखाने, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, सहकारी दूध उत्पादक संस्था, तर कापड उद्योग, गृहनिर्माण सहकारी संस्था, ग्राहक भांडारे अशा स्वरूपाच्या
सहकार चळवळी ज्या आहेत, सहकारी संस्था यांचा सुद्धा उदय झाला. 31 मार्च 2017 नुसार राज्यांमध्ये 1.95 लाख सहकारी संस्था असून त्याचे 5.25 लाख सभासद आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सहकार हे महाराष्ट्राने दिलेले एक भारतासाठी एक चांगलेच योगदान आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळू शकता. तर टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद.